सराव संच 5.1 यामधील भाग क्रमांक 2 उरलेली उदाहरणं सोडून घेणार आहोत. त्यापैकी प्रश्न तिसरा आहे, एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए निर्देशक दिलेले आहेत -3, 4 आणि बी निर्देशक दिलेत 1 आणि -4 यांच्यापासून समदूर आहे. म्हणजे एक्स अक्षावरील आपल्याला तो बिंदू शोधायचा आहे जो ए आणि बी ह्या बिंदूपासून सारख्या अंतरावर असेल. तर तो बिंदू आपल्याला माहीत नाहीये. तर समजा आपण उत्तरात म्हणू, इथं उत्तर एक्स अक्षावरील तो बिंदू पी, त्याचे निर्देशक आपण के आणि 0 घेऊया. आता जर एक्स अक्षावर असेल तर तो एक्स अक्षाचा निर्देशक असणार आहे के आणि वाय अक्षाचा तिथून 0 असणार आहे. हा जो बिंदू आहे तो ए वरून 3 आणि 4 आणि बी 1 आणि -4 यांच्या पासून समदूर आहे असे मानू. आता यामध्ये आपल्याला दोन भाग लक्षात ठेवावे लागतील. इथे जर आपल्याला एपी हे अंतर जर काढायचं असेल तर एपी साठी जो पी बिंदू आहे तो आपला के आणि 0 आहे. तर पी म्हणजे आपला x1 आणि y1 आहे. त्यानंतर ए बिंदूचा जो निर्देशक आहे तो आपला -3 आणि 4 आहे. तर आपल्या दृष्टीने ए जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता त्याच पद्धतीने आपल्याला पी बी हे अंतर जर काढायचं असेल तर पी बिंदूचा जो निर्देशक आहे के आणि 0 तो आपण पी जो आहे तो x1 आणि y1 घेणार आहोत. त्यानंतर बी बिंदूचा निर्देशक 1 आणि -4 दिलेला आहे. तर आपण बी बिंदूला x2 आणि y2 असं म्हणणार आहे. बिंदू पी हा एक्स अक्षावर असून ए आणि बी यांच्यापासून जर समदूर असेल तर एपी हे जे अंतर आहे तेवढंच अंतर इथे पी बी असणार आहे. तर इथं आपण म्हणूया एपी जेवढं अंतर आहे तेवढंच पी बी आहे. कारण इथे आपण लिहू शकतो बिंदू पी हा ए व बी पासून समदूर आहे. याचाच अर्थ एपी जेवढं अंतर आहे तेवढंच पी बी आहे. जर हे दोन्ही अंतर सारखे असतील तर यांचे वर्ग सुद्धा सारखे असणार आहे. तर इथे ए पी वर्ग आणि पी बी वर्ग इथे वर्ग करून म्हणूया आपण. आता आपल्याला अंतराचं सूत्र माहिती आहे. जर त्याचा वर्ग केला तर त्या ठिकाणी वर्गमूळ राहणार नाही. मग इथे आपण म्हणणार आहोत x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. आता एक्स हे जे आहेत बिंदू निर्देशक ते एपी चे आहेत आणि ह्या बाजूला तेच सूत्र वापरायचं आहे. x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. हे जे आहे ते आपण पी बी साठी घेणार आहोत. आता ह्यामध्ये ज्या किमती आहेत त्या व्यवस्थित टाका. एपी साठी आपण डावी बाजू वापरणार आहोत आणि बरोबरच्या पलीकडे उजवी बाजू आपण पी बी साठी वापरणार आहोत. आता ह्यामध्ये आपल्याला किमती व्यवस्थित टाकायच्या आहेत. मग आता x2 जो आहे तो आपण इथून ए मधून घेऊ. तर इथे तो -3 आहे वजा x1 जो आहे तो पी बिंदू मधून येईल के, तर त्या कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो आपण इथे ए चा घेऊया 4 वजा y1 जो आहे तो पी बिंदूतून इथे 0 येईल त्या कंसाचा वर्ग बरोबर
इथे आता ही बाजू वापरा तुम्ही. x2 जो आहे तो बी बिंदूतून 1 आहे, वजा x1 जो आहे तो पी बिंदूतला के आहे त्याचा वर्ग, अधिक y2 जो आहे तो बी बिंदूतून घ्यायचा आहे आपल्याला, y निर्देशक त्याचा -4 आहे, वजा y1 जो आहे तो 0 आहे त्याचा वर्ग. आता इथे -3 वजा के कंसाचा वर्ग, अधिक इथे 4 जाऊन 0 गेल्यानंतर 4 तसेच राहतील त्याचा वर्ग, बरोबर इथे 1 वजा के तसा ठेवूया तात्पुरता त्याचा वर्ग, अधिक इथे -4 मधून 0 गेल्यानंतर -4चा वर्ग. आता इथे वजा चिन्ह कॉमन काढलं तरी चालेल किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल. इथं वर्गाचं सूत्र तुम्हाला इथे वापरायचं आहे. ए अधिक बी चा वर्ग असेल तर ए चा वर्ग अधिक दुप्पट दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, हे सूत्र वापरा. आणि ए वजा बी असेल त्याचा वर्ग तर ए चा वर्ग वजा दुप्पट दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, हे दोन सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. इथे वजा चिन्ह कॉमन काढूया आपण. इथे -1, आता हा वर्ग असल्यामुळे ह्याचा सुद्धा वर्ग होईल त्याचा वर्ग, आणि आतमध्ये 3 अधिक वजा चिन्ह कॉमन काढल्यामुळे इथे अधिक उरेल, अधिक के चा वर्ग अधिक 4चा वर्ग 16. त्यानंतर इथे वर्ग डायरेक्ट केला तरी चालेल, इथे आपण नंतर करूया. 1 वजा के चा वर्ग वजा 4चा वर्ग अधिक 16. आता इथे -1 चा वर्ग अधिक 1 असतो, अधिक 1 चा वर्ग सुद्धा अधिक 1, याला सोडून दिला तरी चालेल कारण 1 ने त्याला गुणायचं आहे. इथे पहिलं सूत्र वापरावं लागेल. 3चा वर्ग 9 अधिक दुप्पट म्हणजे 2 ने 3 आणि के या दोघांच्या गुणाकाराला गुणायचं आहे, म्हणजे 3 के ला 2 ने गुणलं तर 6 के अधिक के चा वर्ग अधिक 16, बरोबर. इथे सुद्धा आपल्याला हे खालचं सूत्र वापरावं लागेल. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग 1 वजा दुप्पट 1 गुणिले के, के होईल आणि त्याला दुप्पट करायचं आहे म्हणजे 2k अधिक के चा वर्ग अधिक 16. आता बरोबरची ही डावी बाजू आहे आणि बरोबरची ही उजवी बाजू आहे. तर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला समान संख्या असतील तर त्या डायरेक्ट तुम्ही, आता आपण समानतेच्या गुणधर्मानुसार जर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सारख्या संख्या असतील तर आपण त्या कट करूया. ह्या 16ला 16 जातील आणि के वर्गाला के वर्ग जाईल, राहतील आता 6k आणि ह्या बाजूला वजा 2k आहे, ते जे सजातीय पद आपण पक्षांतर करून आणूया तर इथे 2k अधिक होईल. त्याच पद्धतीने हा 1 आहे आणि 9 पक्षांतर केल्यानंतर तो वजा होईल. अशा प्रकारे 6k आणि 2k मिळून 8k होतील आणि बरोबर 1तून 9 जात नाही तर 9तून 1 गेल्यानंतर वजा 8 उरतील आणि मग के ची किंमत काढताना आपल्याला वजा 8ला 8 ने भागावं लागेल. तर इथे आपण 8 एके 8 8 एके 8 म्हणजे वजा 1 राहील. अशा प्रकारे आपल्याला एक्स अक्षावरील तो जो बिंदू आहे जो दिलेला, त्या बिंदूला आपण पी घेतला होता, तर पी बिंदूचे निर्देशक -1 आणि 0 आहे. प्रश्न 4 आहे. पी -2 आणि 2, क्यू 2 आणि 2 आणि आर 2 आणि 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पहा. उत्तर सुरुवातीला म्हणूया उत्तर. आता आपल्याला पी क्यू आर हे जे त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत, हे जर काटकोन त्रिकोणाच्या असतील तर आपल्याला पहिल्यांदा ह्यांच्या बाजू काढून घ्यावं लागेल. तर सुरुवातीला आपण पी क्यू बाजू काढूया, त्यानंतर क्यू आर बाजू काढूया, त्यानंतर पी आर बाजू काढूया. या तिन्ही बाजू आपल्याला एकाच पद्धतीने काढायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण पी क्यू बाजू काढण्यासाठी पी बिंदूची निर्देशक घेऊ -2 आणि 2. तर पी जो आहे अंतर काढण्यासाठी x1 आणि y1 असा घेणार आहोत. त्याच पद्धतीने क्यू जो आहे तो 2 आणि 2 आहे, तर इथे क्यू आपला x2 आणि y2 आहे. आता आपल्याला यांच्या बाजू काढायच्या आहेत. आता बाजू काढताना इथे आपल्याला डिस्टन्स पी क्यू काढायचा आहे. तर इथं पी क्यू हे डिस्टन्स पी क्यू म्हणजे पी क्यूची लांबी. तर इथे आपलं सूत्र आहे
वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये आपल्याला ह्या किमती टाकावं लागतील. x2 च्या जागी आपल्याला 2 टाकावं लागेल, वजा x1 च्या जागी वजा 2, तर इथे आपण मोठा कंस घेऊया, वजा 2 त्या कंसाचा वर्ग अधिक y2 च्या जागी आपल्याला 2 घ्यावं लागेल, वजा y1 च्या जागी 2 त्या कंसाचा वर्ग. आता इथे 2 आणि वजा आणि कंसात वजा आहे, मग वजा वजा अधिक होईल आणि 2 आणि 2 4 होतील, इथे 4चा वर्ग. त्यानंतर 2तून 2 गेल्यानंतर 0 राहतील, 0चा वर्ग. आता इथे 0चा वर्ग हा सोडून टाकूया आपण. 4चा वर्ग जो आहे तो आतमध्ये 16 होईल, तर आपल्याला इथे 16 आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. तर आपण डायरेक्ट बी घेतलं असतं तरी चाललं असतं. तर इथे 16चं वर्गमूळ 4. तर इथे पी क्यू जे आहे सुरुवातीला आपल्याला मिळालेली 4, याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता आपल्याला क्यू आर काढायचे आहे. तर क्यू आर काढण्यासाठी क्यू बिंदू जो आहे तो 2 आणि 2 आहे. आता आपण क्यू जो आहे तो x1 आणि y1 असा घेणार आहोत आणि आर जो आहे तो 2 आणि 7 आहे. तर आर जो आहे x2 आणि y2 असा घेणार आहोत. आता आपल्याला जसं पी क्यूची लांबी काढलेली आहे तशीच क्यू आरची काढूया. तर क्यू आर ह्या बाजूची लांबी काढताना त्याच अंतराचं सूत्र वापरायचे, वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये ह्या किमती याच्यामध्ये टाकूया आपण. x2 च्या जागी आपल्याला 2 ही किंमत टाकावं लागेल, वजा x1 च्या जागी 2 त्याचा वर्ग अधिक y2 च्या जागी आपल्याला 7 ही किंमत टाकावं लागेल, वजा y1 च्या जागी 2 ही किंमत टाकायची त्याचा वर्ग. आता इथे 2तून 2 गेल्यानंतर 0 उरेल, त्याचा वर्ग अधिक 7तून 2 गेल्यानंतर 5 त्याचा वर्ग. मग आता इथे 0चा वर्ग सोडून टाकूया आपण. 5चा वर्ग 25 आणि वर्गमुळाच्या बाहेर येताना 25चा वर्गमूळ 5 असं येईल. तर क्यू आरची किंमत आपल्याला 5 मिळेल, याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आता आपल्याला पी क्यू झाली, क्यू आर झाली. आता आपल्याला पी आर काढायचे. तर त्यासाठी पी बिंदूचे निर्देशक वजा 2 आणि 2 आहे. तर आपल्या दृष्टीने पी जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्याच पद्धतीने आर बिंदूचे निर्देशक 2 आणि 7 आहे. तर आर जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला पी आर हे अंतर काढायचं आहे, म्हणजे पी आरची लांबी काढायची आहे. तर इथं पी आर बरोबर वर्गमुळामध्ये अंतराच्या सूत्रानुसार x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. यामध्ये या किमती टाकूया आपण. x2 च्या जागी आपल्याला 2 ही किंमत टाकावं लागेल, x1 च्या जागी आपल्याला वजा टाकायचे आहे, तर मोठा कंस घेऊया, तर वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y2 च्या जागी आपल्याला 7 ही किंमत टाकायची, वजा y1 च्या जागी आपल्याला 2 ही किंमत टाकायची त्याचा वर्ग. आता इथे वजा असेल तर आतमधलं चिन्ह बदलेन, म्हणजे 2 आणि 2 4 होईल, तर 4चा वर्ग. त्यानंतर 7तून 2 गेल्यानंतर 5चा वर्ग. आता इथे तर आपण वर्ग करूया. पहिल्यांदा 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. 16 आणि 25 यांच्या दोघांची बेरीज केली तर 6 आणि 5 11, हातचाला 1 41. आता हे वर्गमुळाच्या बाहेर येणार नाही, कारण 41 कशाचा वर्ग नाही आहे, त्यामुळे याला विधान क्रमांक 3 म्हणूया. बिंदू पी क्यू आर हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू दाखवण्यासाठी आपल्याला पायथागोरस सूत्राचा वापर करावा लागेल. तर त्यासाठी आता ह्यामध्ये सगळ्यात मोठी जी बाजू आहे ती इथे पी आर आहे. तर आपण व्यत्यासानुसार कर्ण वर्ग असं, जर कर्णाचा वर्ग म्हणजेच पी आरचा वर्ग घेतला तर पी आरचा जो आहे तो वर्गमुळामध्ये 41 आहे, त्याचा वर्ग करावा लागेल. तर वर्गमुळात 41चा वर्ग 41, याला विधान क्रमांक
4 म्हणूया. इथे किंमत जी आहे ती विधान 3 वरून टाकलेली, ते विधान 3 वरून. आता पाया वर्ग अधिक उंची वर्ग असं जर घेतलं तर पाया आपण पी क्यू घेऊया, तर पी क्यूचा वर्ग अधिक उंची जी आहे ती क्यू आर घेऊया, क्यू आरचा वर्ग. आता पी क्यू याची किंमत जी आहे ती आपण विधान 1 मधून 4 घेऊया, त्याचा वर्ग अधिक क्यू आरची किंमत 5 त्याचा वर्ग. आता ह्या जे किमती आहेत ते विधान 1 आणि 2 वरून असं म्हणावं लागेल. आता इथे 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 अशा प्रकारे 41 याची सुद्धा किंमत येईल. याला विधान क्रमांक 5 म्हणूया. आता विधान क्रमांक 4 आणि विधान क्रमांक 5 यांच्या एक बाजूचे आहेत 41 आणि ही सुद्धा 41 आलेली आहे. तर आपल्याला विधान 4 आणि 5 वरून कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग यांच्या बरोबर घ्यावा लागेल. म्हणजेच पी आरचा वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. याला विधान क्रमांक 4 आणि 5 वरून घेतलेला आहे. अशा प्रकारे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या इतका असतो. तर आपल्याला पायथागोरस सूत्राचा व्यत्यास जो आहे त्यानुसार इथे हे जे बिंदू शिरोबिंदू दिलेले आहेत ते काटकोन त्रिकोणाचे आहेत असं आपण म्हणू शकतो. इथे म्हणायचं पायथागोरस व्यत्यास प्रमेयाने पी वजा 2 2 क्यू 2 2 आणि आर 2 आणि 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवावं लागेल. प्रश्न 5वा आहे पी 2 वजा 2 क्यू 7 आणि 3 आर 11 वजा 1 आणि एस 6 वजा 6 हे शिरोबिंदू असलेला चौकोन समांतरभुज आहे हे दाखवा. आता हा जर समांतरभुज चौकोन आपल्याला दाखवायचा असेल तर त्याच्या आपल्याला बाजू काढावं लागेल आणि कर्ण काढावं लागतील. आता आपण इथे सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर आपण पी क्यू बाजू काढू, त्यानंतर क्यू आर बाजू काढू, त्यानंतर एस आर बाजू काढू, त्यानंतर पी आर बाजू काढू आणि पी एस बाजू काढू. अशा आपल्याला 6 बाजू काढावं लागतील. अंतराच्या सूत्रानुसार या तुम्हाला एका स्टेपनी काढायच्या आहेत. आता आपण सुरुवातीला आपण पी क्यू हे दोन बिंदू घेऊया. तर पी बिंदू जो आहे तो 2 वजा 2 असा आहे. तर पी बिंदूचा निर्देशक आहे x1 आणि y1. त्यानंतर क्यू बिंदूचा निर्देशक आहे 7 आणि 3. तर क्यू जो आहे तो x2 आणि y2 असा आहे. तर इथं म्हणूया पी क्यू, डिस्टन्स पी क्यू म्हणजे पी क्यू. तर आपल्याला अंतरसूत्र वापरायचं आहे. अंतरसूत्र आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये या किमती आपण टाकूया वर्गमूळामध्ये. इथे x2च्या जागी आपल्याला 7 ही किंमत टाकावं लागेल, वजा x1च्या जागी 2 त्याचा वर्ग अधिक y2च्या जागी 3 वजा y1च्या जागी इथं मोठा कंस टाकूया आपण वजा 2 कंसाचा वर्ग. आता हे व्यवस्थित सोडवायचं आहे. 7तून 2 गेल्यानंतर 5 उरतील वर्ग अधिक इथे वजा वजा अधिक. आता आपण हे व्यवस्थित सोडवल्यानंतर 5चा वर्ग 25 आणि ह्या 5चा वर्ग 25, 25 आणि 25 50 होतील. वर्गमूळामध्ये 50 आहे याचा अर्थ 25 गुणिले 2 आहे. तर 25चं वर्गमूळ 5 निघेल आणि वर्गमूळात 2 तशीच राहतील. अशा प्रकारे पी क्यू ची लांबी आपल्याला 5 वर्गमूळात 2
याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. आता याच पद्धतीने आपण बाकीच्या बाजू काढायच्या आहेत. तर आता क्यू बिंदू घेऊया आपण. 7 आणि 3. तर क्यू जो आहे तो आता आपण x1 आणि y1 आणि r जो आहे 11 आणि वजा 1. तर r जो आहे x2 आणि y2 आहे. आता आपल्याला QR ची लांबी काढायची आहे. तर QR ची लांबी काढण्यासाठी अंतराचं सूत्र वापरायचं आहे. x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता किमती व्यवस्थित टाका. इथे x2 च्या जागी आपल्याला 11 ही किंमत टाकावी लागेल, वजा x1 च्या जागी 7 त्याचा वर्ग अधिक y2 जो आहे तो वजा आहे, वजा 1 आहे, तर तो मोठा कंस घेऊ आपण इथे वजा 1. त्यानंतर वजा y1 जो आहे तो 3 आहे त्याचा वर्ग. आता इथे वर्गमुळामध्ये 11तून 7 गेल्यानंतर इथे 4 वर 3 त्याचा वर्ग अधिक इथे वजा 1 आणि वजा 3 दोन्ही संख्या वजा आहे, तर दोघांची बेरीज होईल वजा 4चा वर्ग. आता आपल्याला 4चा वर्ग 16 असा मिळेल आणि वजा 4चा वर्ग सुद्धा 16. 16 आणि 16 32 होतील. तर आपल्याला याचे अवयव पाडायचे आहेत, म्हणजे ते 16 दुने 32. तर 16चं वर्गमूळ 4 असं निघेल आणि वर्गमुळामध्ये 2. तर QR ची किंमत आपल्याला 4 वर्गमुळात 2 अशी मिळेल. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. याच पद्धतीने आपल्याला RS काढायचे. त्यासाठी आपण R या बिंदूचे निर्देशक 11 आणि वजा 1 घेऊया. तर R जो आहे तो x1 आणि y1 आहे आणि S जो आहे तो 6 आणि वजा 6 आहे. तर S आपल्या दृष्टीने x2 आणि y2 आहे. आता अंतर RS काढूया आपण. तर RS अंतर काढायचं असेल किंवा SR काढायचं असेल तर वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता याच्या किमती इथे टाकूया आपण. x2 च्या जागी आपल्याला 6 ही किंमत टाकावी लागेल, वजा x1 च्या जागी 11 ही किंमत टाकावी लागेल त्याचा वर्ग अधिक y2 च्या जागी वजा 6 आहे, तर इथं मोठा कंस घेऊया वजा 6. यानंतर वजा y1 ची किंमत वजा 1 आहे या कंसाचा वर्ग. 6तून 11 जात नाही, तर वजा 11तून 6 गेल्यानंतर 5 वरती त्याचा वर्ग अधिक इथे वजा 6 आहे आणि वजा वजा अधिक, तर अधिक 1 आहे आणि वजा 6 आहे, तर इथे वजा चिन्ह राहील आणि 6तून 1 गेल्यानंतर 5 वरती त्याचा वर्ग. इथे 5चा वर्ग 25 ऋण 5चा वर्ग 25. तर 25 आणि 25 50 होतील. याचा अर्थ 50चे अवयव 25 दुनी 50. तर 25चा वर्गमूळ 5 निघेल आणि वर्गमुळामध्ये 2. तर इथे RS ची किंमत मिळेल आपल्याला 5 वर्गमुळात 2. याला विधान क्रमांक 3 म्हणूया. आता जर चौकोन तुम्ही असा घेतला, इथे चौकोन हा PQRS, तर P बिंदूचे निर्देशक 2 वजा 2 आहे, Q बिंदूचे 7 आणि 3 आहे, R बिंदूचे 11 यानंतर वजा 1 आहे आणि S बिंदूचे 6 आणि वजा 6 आहे. आता यामध्ये आपल्याला PQ झाली, त्यानंतर QR झाली, SR झाली. आता PS काढायची आहे. तर PS ची किंमत काढताना इथे तुम्हाला P बिंदू घ्यावा लागेल. तर P बिंदूचे निर्देशक आहे 2 आणि वजा 2. तर P जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर S जो आहे तो 6 आणि वजा 6 आहे. तर आपला S म्हणजेच x2 आणि y2. स्टेप त्याच आहेत. तुम्हाला सूत्र व्यवस्थित वापरून किमती टाकायच्या आहेत आणि किंमत काढायची. तर आता आपल्याला PS काढायचे आहे. तर PS काढण्यासाठी परत अंतराचं सूत्र वापरायचे तुम्हाला. x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता PS वर्गमुळामध्ये x2 जो आहे तो आपला 6 आहे, वजा x1 जो आहे तो 2 आहे.
कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो -6 आहे, तर ते मोठा कंस टाकूया, -6 वजा y1 जो आहे तो वजा आहे, तो -2 आणि मग त्याचा वर्ग यस. तर इथे वर्गमुळामध्ये 6 मधून 2 गेल्यानंतर 4 उरतील, त्याचा वर्ग अधिक. आता इथे वजा आणि वजा अधिक होईल, -6 मधून +2 गेल्यानंतर -4 उरतील, त्याचा वर्ग. म्हणजेच इथे वर्गमुळामध्ये 4चा वर्ग 16 आणि -4चा वर्ग सुद्धा 16च. तर 16 आणि 16 32 होतात. आपण इथे डायरेक्ट बी करू शकता, 16 दुने 32 असंही म्हणू शकता. तर इथे PS, तर इथे 16चं वर्गमूळ 4 आणि वर्गमुळामध्ये 2, तर हे PS ची किंमत मिळेल. याला विधान क्रमांक 4 म्हणूया. अशा प्रकारे आपण चौकोनाच्या 4 बाजू काढलेल्या आहेत. आता त्याचे कर्ण काढायचे आहेत. तर कर्ण PR काढण्यासाठी आपण P बिंदू घेऊया, 2 आणि -2. तर इथे P बिंदू म्हणजे x1 आणि y1. त्यानंतर R बिंदू घ्यावा लागेल आपल्याला. त्याचे निर्देशक दिलेत 11 आणि -1. R जो आहे तो आपला x2 आहे आणि y2 आहे. तर आपल्याला PR या कर्णाची किंमत काढायची आहे. तर अंतराचं सूत्र वापरूया, x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये आपण किमती टाकूया. x2 जो आहे त्याची किंमत 11 आहे, वजा x1 जो आहे तो 2 आहे, त्याचा वर्ग अधिक y2 जो आहे आपला -1 आहे, तर मोठा कंस टाकूया आपण, -1 वजा y1 जो आहे तो -2 आहे, तर कंसाचा वर्ग. आता आपण या किमती घेतलेल्या आहेत. 11तून 2 गेल्यानंतर 9 उरतील, तर 9चा वर्ग अधिक -1 आहे आणि वजा अधिक होईल, तर 2तून 1 गेल्यानंतर 1 उरेल, तर 1चा वर्ग. अशा प्रकारे 9चा वर्ग 81 मिळेल आणि 1चा वर्ग 1. आणि यांच्या दोघांची बेरीज करूया आपण. तर 1 आणि 1 2 आणि 8 तसाच. अशा प्रकारे 82 ही PR ची किंमत आलेली आहे. त्याला विधान क्रमांक 5 म्हणूया. आता आपल्याला PR हा कर्ण काढला आपण. आता SQ हा कर्ण काढूया. त्यासाठी S बिंदू घेऊया, 6 आणि -6. तर S जो आहे तो आपला x1 आणि y1 आहे. त्यानंतर Q जो आहे तो 7 आणि 3 आहे. तर आपल्या दृष्टीने Q जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला अंतर SQ काढण्यासाठी SQ अंतरा सूत्रानुसार x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये आपण या निर्देशकाप्रमाणे किमती टाकूया. x2 जागी आपल्याला 7 ही किंमत ठेवावी लागेल, वजा x1च्या जागी आपल्याला 6 ही किंमत ठेवावी लागेल, त्याचा वर्ग अधिक y2 जागी 3 ही किंमत ठेवावी लागेल, वजा y1च्या जागी वजा आहे, तर इथं मोठा कंस टाकूया आपण, -6 कंसाचा वर्ग. आता वर्गमुळामध्ये 7तून 6 गेल्यानंतर 1 उरेल, त्याचा वर्ग अधिक इथे 3 तसेच राहतील, वजा अधिक 6 कंसाचा वर्ग. तर इथे 1चा वर्ग 1, 3 आणि 6 दोघांची बेरीज 9, 9चा वर्ग 81. अशा प्रकारे याच्यामध्ये सुद्धा वर्गमुळामध्ये 82 ही किंमत येईल. इथे आपल्याला SQ ची किंमत वर्गमुळामध्ये 82, याला विधान क्रमांक 6 असं आपण देऊया. आता आपण सगळ्या किमती ज्या काढलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित लिहायच्या आहेत. विधान क्रमांक 1 मध्ये PQ ची किंमत आपण 5 वर्गमुळात 2 मिळवलेली आहे. विधान क्रमांक 2 मध्ये QR ची किंमत 4 वर्गमुळात 2 आहे. SR ची किंमत 5 वर्गमुळात 2 आहे आणि PS बरोबर 4 वर्गमुळात 2. अशा प्रकारे आपण सुरुवातीला 4 विधानं मिळवलेली आहेत. 5वं विधान आपण कर्णांचं मिळवले. PR या कर्णाची किंमत वर्गमुळामध्ये 82 अशी आहे, याला 5 आहे. आणि SQ याची किंमत वर्गमुळामध्ये 82 अशी आहे. आता जर चौकोनाचा विचार केला तर इथे समोरासमोरच्या बाजू सारख्या दिसते आहेत. इथे PQ जेवढी आहे तेवढी SR आहे आणि QR जेवढी आहे तेवढी
पी एस आहे. विधान 1 आणि विधान 3 वरून आपण पी क्यू आणि आर एस ह्यासारखे दाखवू शकतो. तर इथे आपण म्हणूया पी क्यू जेवढी आहे तेवढी आर एस आहे. त्या दोघी ज्या आहेत त्या 5 वर्गमुळात 2 आहे. याला विधान क्रमांक 7 म्हणूया आपण. हे विधान 1 आणि 3 वरून. त्याच पद्धतीने इथे क्यू आर जेवढे आहे तेवढी पी एस आहे. तर इथं म्हणूया क्यू आर बरोबर पी एस. तर हे 4 वर्गमुळात 2 असे आहे. तर इथे याला विधान क्रमांक 8 म्हणूया. विधान 2 आणि 4 वरून. विधान 2 आणि 4 वरून. तर 7 आणि 8 वरून आपल्याला असं दिसतंय की हे चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू सारखे आहेत. म्हणजे इथं म्हणावं लागेल चौकोन पी क्यू आर एस च्या समोरील बाजू एकरूप आहेत. याला विधान क्रमांक 9 म्हणूया. विधान 7 आणि 8 वरून. आणि आता कर्ण जे आहेत पी आर आणि एस क्यू हे सारखे आहेत. तर इथे पी आर बरोबर एस क्यू. तर हे वर्गमुळामध्ये 82 असे आहेत. याला विधान क्रमांक 10 म्हणूया. विधान 5 आणि 6 वरून. तर इथे कर्ण एकरूप आहेत. या विधान क्रमांक 10 मध्ये कर्ण एकरूप आहेत म्हणून इथे विधान 9 आणि 10 वरून जर चौकोन पी क्यू आर एसच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतील आणि कर्ण सुद्धा एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन आहे असं सिद्ध होईल. म्हणून विधान 9 आणि 10 वरून चौकोन पी क्यू आर एस हा समांतर भुज चौकोन आहे हे सिद्ध. अशा प्रकारे ही सिद्धता तुम्हाला सोडवावी लागेल. प्रश्न 6 आहे. ए बिंदूचे निर्देशक -4 आणि -7 आहे. बी बिंदूचे निर्देशक -1 आणि 2 आहे. सी बिंदूचे निर्देशक 8 आणि 5 आणि डी बिंदूचे निर्देशक 5 आणि -4 हे ए बी सी डी या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. चौकोन ए बी सी डी हा जर समभुज चौकोन आहे असं दाखवायचा असेल तर ह्या चौकोनाच्या चारही बाजूची लांबी आपल्याला समान दाखवावी लागेल. त्यासाठी आपण चारही बाजूंची लांबी सुरुवातीला काढूया. तर इथे सुरुवातीला म्हणूया उत्तर. सुरुवातीला ए आणि बी ह्या बिंदूंचा वापर करून ए बी काढूया. तर इथे ए जो आहे तो -4 आणि -7 आहे. तर ए जो आहे तो आपल्या दृष्टीने x1 आणि y1 आहे. त्यानंतर बी जो आहे तो -1 आणि 2 आहे. तर बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपण ए बी हे अंतर काढायचं असेल म्हणजे डिस्टन्स ए बी म्हणजेच ए बी काढायचं असेल तर अंतराचं सूत्र वापरावं लागेल. x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. किमती व्यवस्थित टाका आणि सोडवा. x2 जो आहे तो -1 आहे. तर इथं मोठा कंस घेऊया. -1 वजा x1 जो आहे तो -4 आहे त्या कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो 2 आहे. त्यानंतर वजा परत कंसात -7 त्याचा कंसाचा वर्ग. वर्गमुळामध्ये इथे -1 वजा वजा अधिक होईल 4 आणि त्याचा वर्ग अधिक 2 वजा वजा अधिक 7 कंसाचा वर्ग. आता इथे
4तून वजा 1 गेल्यानंतर 3 उरतील त्याचा वर्ग अधिक इथे 7 आणि 2 दोघांची बेरीज 9 होईल त्याचा वर्ग. आता इथे 3चा वर्ग 9 आणि 9चा वर्ग 81 अशी दोघांची बेरीज जी आहे ती 90 होईल. मग इथे 90ची फोड केल्यानंतर 9 गुणिले 10 तर 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमूळामध्ये 10. तर अशा प्रकारे ए बीची किंमत आपल्याला 3 वर्गमुळात 10 अशी मिळेल. बी आणि सी हे बिंदू वापरून बी सी काढूया. तर बी जो आहे बिंदू तो -1 आणि 2 आहे. तर बी आपल्या दृष्टीने x1 आहे आणि y1 आहे. त्यानंतर सी बिंदू जो आहे तो 8 आणि 5 आहे. तर सी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता बी सी अंतर काढायचं असेल तर डिस्टन्स बी सी बरोबर वर्गमुळामध्ये आपल्याला अंतराचं सूत्र वापरावं लागेल. अंतराचं सूत्र आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये किमती व्यवस्थित टाका. x2 जागी 8 ही किंमत येईल. 8 वजा x1 जागी -1 इथे मोठा कंस टाकूया -1 आणि कंसाचा वर्ग अधिक y2 जागी 5 ही किंमत ठेवली आपण वजा y1च्या जागी 2 ही किंमत ठेवूया त्या कंसाचा वर्ग. या किमती व्यवस्थित टाकल्यानंतर आता आपल्याला ते सोडवायचं आहे. 8 हे वजा वजा अधिक होईल. 8 आणि 1 9 9चा वर्ग अधिक 5तून 2 गेल्यानंतर 3 त्याचा वर्ग. आता इथे 9चा वर्ग 81 आणि 3चा वर्ग 9 या दोघांची बेरीज 90 येईल. याची सुद्धा किंमत आपण करताना 9 गुणिले 10 अशी करणार आहे. तर 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमुळामध्ये 10. अशा प्रकारे बी सी ची किंमत आपल्याला 3 वर्गमुळात 10 अशी येईल. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आपण सी डी ही बाजू काढूया. तर त्यासाठी सी बिंदूचे निर्देशक 8 आणि 5 दिलेले आहेत. डी बिंदूचे निर्देशक 5 आणि -4 दिलेत. सी जो आहे तो आपण x1 आणि y1 घेऊया. त्यानंतर डी जो आहे तो x2 आणि y2 घेऊया. अशा प्रकारे x1 आणि y1 आणि x2 आणि y2च्या किंमत आपल्याला मिळालेली आहे. तर सी डी ही बाजू काढायची असेल तर अंतराचं सूत्र वापरावं लागेल आपल्याला. अंतराच्या सूत्रानुसार वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. अशा प्रकारे आता आपण ह्यामध्ये किमती टाकूया. x2च्या जागी आपल्याला 5 ही किंमत ठेवावी लागेल वजा x1च्या जागी 8 त्याचा वर्ग अधिक y2 जागी -4 आहे इथं मोठा कंस घेऊया -4. त्यानंतर वजा y1च्या जागी 5 त्या कंसाचा वर्ग. आता हे व्यवस्थित सोडवायचं आहे. -8 मधून 5 गेल्यानंतर -3 उरतील त्याचा वर्ग अधिक -4 आणि -5 दोन्ही संख्या वजा आहे -9 त्या कंसाचा वर्ग. इथे -3चा वर्ग अधिक 9 त्यानंतर 9चा वर्ग 81 दोघांची बेरीज 90 होईल. याची सुद्धा फोड आपण 9 गुणिले 10 अशी करूया. 9चं वर्गमूळ 3 बाहेर येईल 3 आणि वर्गमुळामध्ये 10. अशा प्रकारे सी डीची किंमत आपल्याला 3 वर्गमुळात 10 याला विधान क्रमांक 3 म्हणूया आपण. याच पद्धतीने आपण ए डी ची किंमत काढण्यासाठी ए बिंदूचे निर्देशक घेतले -4 आणि -7. तो आपला ए जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर डी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता ए डी हे अंतर काढायचं असेल म्हणजे ए डीची लांबी काढायची असेल तर अंतराच्या सूत्रानुसार इथे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. आता इथे किमती आपण टाकूया. x2 जागी आपल्याला 5 ही किंमत घ्यावी लागेल वजा x1च्या जागी वजा आहे तर इथं मोठा कंस टाकूया -4 आणि मग कंसाचा वर्ग अधिक y2 जागी -4 आहे मोठा कंस घेऊया -4 वजा y1ची किंमत -7 आहे -7
आणि मग कंसाचा वर्ग. आता हे व्यवस्थित सोडवायचं आहे आपल्याला. 5 आणि वजा वजा अधिक होईल, 5 आणि 4 9 होतील, तर 9 कंसाचा वर्ग अधिक इथे सुद्धा वजा वजा अधिक होईल, 7तून 4 गेल्यानंतर आपल्याकडं 3 उरतील, तर अधिक 3चा वर्ग. इथे 9चा वर्ग 81 अधिक 3चा वर्ग 9. इथे सुद्धा वर्गमुळामध्ये 90 असे येतील. याची फोड केल्यानंतर 9 गुणिले 10, तर 3 बाहेर येतील आणि वर्गमुळामध्ये 10. अशा प्रकारे ADची किंमत मिळेल. तर हे विधान क्रमांक 4. आपण चारही बाजू काढलेले आहेत, तर AB जेवढे आहे तेवढीच BC आहे, तेवढीच CD आहे आणि तेवढीच AD आहे. या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या 3 वर्गमुळामध्ये 10 आलेत. याला विधान क्रमांक 5 म्हणूया. हे विधान 1 2 3 आणि 4 वरून. आता विधान 5 मध्ये आपण सगळ्याच बाजू सारख्या दाखवलेल्या आहेत, म्हणून ज्या चौकोनाच्या सर्व बाजू सारख्या असतात तो समभुज चौकोन असतो. म्हणून इथे चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे, हे सिद्ध. उदाहरण 7 आहे. जर बिंदू L, X आणि 7 हे निर्देशक आहेत आणि M 1 आणि 15 यातील अंतर 10 असेल तर X ची किंमत काढा. आता आपल्याला माहिती आहे, आता सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. तर आपल्याला L बिंदू दिलेला आहे, तो X आणि 7. आपल्या दृष्टीने L जो आहे तो X1 आणि Y1 आहे. त्यानंतर M बिंदू दिलेला आहे, तो 1 आणि 15 आहे. तर आपल्या दृष्टीने M जो आहे तो X2 आणि Y2 आहे. आता यामधलं अंतर 10 आहे हे दिलेलं आहे आपल्याला. तर इथे डिस्टन्स LM बरोबर वर्गमुळामध्ये X2 वजा X1 कंसाचा वर्ग अधिक Y2 वजा Y1 कंसाचा वर्ग. आता हे अंतर आपल्याकडे 10 दिलेलं आहे, तर अंतर दिल्यामुळे इथं डिस्टन्स LM ची किंमत आपण 10 ही ठेवूया. त्यानंतर वर्गमुळामध्ये इथे X2 याच्या जागी आपल्याला 1 ही किंमत ठेवावी लागेल, वजा X1च्या जागी X त्याचा वर्ग अधिक Y2 च्या जागी आपल्याला 15 ही किंमत ठेवावी लागेल, वजा Y1च्या जागी 7 कंसाचा वर्ग. आता इथं 10 वर्गमुळामध्ये हा तसाच राहील, 1 वजा X कंसाचा वर्ग अधिक 15तून 7 गेल्यानंतर 8 त्या कंसाचा वर्ग. आता इथे दोन्ही बाजूचे वर्ग आपण जर केले, कारण हे वर्गमुळामध्ये आहे, ह्याला बाहेर काढल्याशिवाय इथे आपल्याला उत्तर मिळणार नाही. तर इथे म्हणूया दोन्ही बाजूचे वर्ग करू. म्हणजे डावी बाजू 10 आहे त्याचा वर्ग 100 होईल आणि हे वर्गमुळामध्ये आहेत त्याचा वर्ग फक्त ते वर्गमुळाच्या बाहेर येतील, म्हणजे 1 वजा X कंसाचा वर्ग आणि इथे 8चा वर्ग. आता 100 तसेच राहतील. 1 वजा X कंसाचा वर्ग तसा ठेवूया, 8चा वर्ग 64. आता हे 64 अधिक आहे, पक्षांतर केल्यानंतर ते वजा होतील, वजा 64 बरोबर 1 वजा X कंसाचा वर्ग. आता 100 मधून 64 गेल्यानंतर 36 असे उरतील. त्यानंतर 1 वजा X कंसाचा वर्ग. 36 जो आहे तो अधिक आणि वजा 6चा वर्ग आहे, तर इथे 1 वजा X कंसाचा वर्ग आहे. मग इथे वर्गमूळ घेतल्यानंतर इथे 6 अधिक वजा आहे त्याचा वर्ग, कारण अधिक 6चा वर्ग बी 36 असतो, वजा 6चा वर्ग बी 36 असतो. तर इथे अधिक वजा 6 आणि इकडे 1 वजा X असा उरेल. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 भाग करायचे आहेत, एकदा अधिक द्यायचा आहे, एकदा वजा द्यायचा आहे. इथे 6 बरोबर 1 वजा X किंवा वजा 6 1 वजा X. X ची किंमत जर काढायची असेल तर X ला पक्षांतर करूया. तर इथे वजा
एक्स जो आहे तो पक्षांतर केल्यानंतर अधिक होईल आणि या बाजूला 1 आणि 6 पक्षांतर केल्यानंतर वजा होईल, किंवा इथे हा एक्स पक्षांतर केल्यानंतर अधिक होईल आणि 1 अधिक 6. तर अशा प्रकारे एक्सची किंमत आपल्याला 6तून 1 गेल्यानंतर वजा 5 किंवा एक्स बरोबर 7. तर एक्सच्या दोन किमती मिळालेल्या आहेत. तर ह्या एक्सच्या दोन किमती आपण मार्किंग करून करूया. तर एक्सच्या आपल्याला दोन किमती मिळाल्या, एक्स बरोबर वजा 5 किंवा एक्स बरोबर 7. तर या पद्धतीने तुम्ही एल जो बिंदू आहे त्याच्यामधील एक्सची किंमत काढू शकता. यामधील प्रश्न क्रमांक 8 आहे, ए बिंदूचा निर्देशक 1 आणि 2, बी बिंदूचा निर्देशक 1 आणि 6, सी बिंदूचा निर्देशक 1 अधिक 2 वर्गमुळामध्ये 3 आणि दुसरा आहे 4. हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. आता जर हा समभुज त्रिकोण असेल तर आपल्याला याच्या तिन्ही बाजू सारख्या दाखवाव्या लागतील. तर आपण तिन्ही बाजूंची लांबी काढूया. त्यासाठी आपण सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर सुरुवातीला आपण ए बी बाजू काढण्यासाठी ए बिंदू घेऊया. ए निर्देशक आहेत 1 आणि 2. तर आपल्या दृष्टीने ए जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर बी जो आहे तो 1 आणि 6 आहे. बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला डिस्टन्स ए बी म्हणजेच ए बी ची लांबी काढायची. तर त्यासाठी अंतराचं सूत्र वापरायचं आहे, x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. तर यामध्ये किमती आपण टाकूया. x2 जागी 1 वजा x1 जागी 1 कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो 6 आहे वजा 2 y1 ची किंमत त्याचा वर्ग. आता एकातून गेल्यानंतर 0 उरेल, त्याचा वर्ग म्हणजे 0 अधिक 6तून 2 गेल्यानंतर 4 उरतील त्याचा वर्ग. आता वर्गमूळाच्या बाहेर येताना इथे 0 आहे तो सोडून द्या, 4चं वर्गमूळ इथे 4 निघेल. तर ए बीची किंमत आपली 4 एकक अशी येईल. याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. त्याच पद्धतीने आता बी सी ची किंमत काढण्यासाठी बी बिंदूची निर्देशक घेऊया आपण 1 आणि 6. तर इथे बी म्हणजे आपला x1 आणि y1 आहे. त्यानंतर सी बिंदूची निर्देशक घेताना 1 अधिक 2 वर्गमुळामध्ये 3 आणि 4. तर आपल्या दृष्टीने सी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता बी सी हे अंतर काढण्यासाठी बी सी तर अंतराचं सूत्र वापरूया, x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. यामध्ये किमती व्यवस्थित टाका. इथे x2 जो आहे तो इथे आपण मोठा कंस घेऊया, 1 अधिक 2 वर्गमुळामध्ये 3 वजा x1 जो आहे तो 1 आहे कंसाचा वर्ग अधिक y2 जागी 4 वजा y1 च्या जागी 6 कंसाचा वर्ग. तर ह्या पद्धतीने तुम्हाला किमती टाकल्यानंतर इथे हा कंसमध्ये वजा 1 आणि अधिक 1 जाईल म्हणजे 2 वर्गमुळामध्ये 3 कंसाचा वर्ग अधिक इथे 4तून 6 जात नाही, 6तून 4 गेल्यानंतर वजा 2 उरतील त्या कंसाचा वर्ग. इथे 2चा वर्ग इथे 4 होतो आणि √3चा 3 होतो अधिक या 2चा वर्ग 4. तर इथे 4 त्रिक 12 आणि 4 16 असे होतील. तर 16चं वर्गमूळ 4 निघेल. तर बी सीची किंमत आपली 4 एकक अशी आलेली. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. आता ए सी काढायचे. तर ए बिंदूचे निर्देशक 1 आणि 2 आहे. आपल्या दृष्टीने ए जो आहे तो x1 आहे आणि y1 आहे. त्यानंतर सी बिंदूचा निर्देशक आहे 1 आणि 2 वर्गमुळामध्ये 3 आणि 4. आपल्या दृष्टीने आता सी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता आपल्याला ए सी अंतर काढण्यासाठी ए सीची लांबी म्हणजेच अंतराचं सूत्र वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता यामध्ये किमती टाकूया आपण.
x2 जो आहे इथे ही किंमत मोठी असल्यामुळे मोठा कंस टाका. 1 अधिक 2 वर्गमुळामध्ये 3 वजा x1 जो आहे तो 1 आहे कंसाचा वर्ग अधिक y2 जो आहे तो 4 आहे वजा y1 जो आहे तो 2 आहे कंसाचा वर्ग. आता इथे अधिक 1 आणि वजा 1 जाईल म्हणजे 2 वर्गमुळामध्ये 3 कंसाचा वर्ग उरेल अधिक इथे 4तून 2 गेल्यानंतर 2 त्याचा वर्ग. आता आपण वर्गमुळामध्ये 2चा वर्ग 4 होईल आणि √3चा वर्ग 3 आणि ह्या 2चा वर्ग 4. तर इथे 4 त्रिक 12 अधिक 4 तर टोटल झाले 16. तर AC आला. तर ACची किंमत आपल्याला 16चा वर्गमूळ 4 एकक अशी मिळेल. तर विधान क्रमांक 3. आता आपल्याला 3 विधानं मिळालेले आहेत. AB भेटला होता, त्यानंतर BC भेटलेला आहे आणि AC भेटलेला आहे. या सगळ्यांची किंमत 4 आलेली आहे, 4 एकक. याला विधान क्रमांक 4 म्हणून विधान 1, 2 आणि 3 वरून. आता जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर सारख्या असतील तर तो समभुज त्रिकोण असणार आहे. म्हणून त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे हे सिद्ध. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.